म्हणजे मला आश्चर्य वाटते की 1.5 महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोड मध्ये दिसतात, माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोड मध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा, मी एक लोकप्रतिनिधी आहे, मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत. कुटुंबातील लोक आता अशा भावना व्यक्त करतायत. अर्थात माझं कुटुंब हे वेगळं, माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं. मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले. त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच घालत. एका सशक्त लोकशाहीमध्ये मी तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली, त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक, म्हणजे हे माणुसकी विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही, तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे. जेव्हा मुख्यमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून, अहो कशाला लांब कशाला जायचं, काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोकरावांनी पण राजीनामा दिलाच होता ना. त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता समाजामध्ये उत्साहानेच साजरा झाला पाहिजे. बोर्ड बघाल जे महात्मा फुले वाडा आणि स्मारक आहे, 1993 मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं, आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय, त्याच्यात माननीय भुजबळ साहेबांचंही मोठं योगदान होतं. आणि त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारक त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र मिळून, कारण समाजाला दिशा जी राजकारण तर होत राहिलो, पण त्याचबरोबर हे सामाजिक परिवर्तन, हे जे महाराष्ट्राची क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत दिली पाहिजे, हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक असे चांगले उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले, हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटतं. आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली. त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारी दिवस, एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस, जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या. त्यामुळे आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले, ते सुपुत्र होऊन गेले, ही भारताची रत्न होऊन गेली. त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज, त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं, या थोर नेत्यांचं खूप मोठं योगदान आणि त्याग राहिले. पण महिला अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशीच राज्यामध्ये 11 मर्डरच्या घटना आहेत. मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे, कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस, खून अशाच फार बातम्या वाढलेल्या आहेत. आणि अनेक वेळा ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही, तो म्हणजे इकॉनॉमी. अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने, एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे, एवढा मोठा मॅन्डेट मिळालेल्या सरकारची कालची जी कॅबिनेट झाली, पहिली कॅबिनेट झाली, अनेक म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी
पदभार घेतलेले नाहीत. तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की 1.5 महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ऍक्शन मोड अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात. माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम, त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात. आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारायला लागेल, कारण त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार कुटुंबीय बीडला आता अजितदादांना पालकमंत्री दिलं जाणार अशी एक चर्चा होती, तिथले एकूण सगळे वाद बघतात सगळे. मला कसं माहिती असेल, मी विरोधी पक्षात आहे. काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय, आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणं केलं पाहिजे. सातत्याने चर्चा होतात आता. मी पाहिलं तुमच्या चॅनल. काय वाटतं ताई तुमच्या दाम ना बोलू इच्छा काय आहे तुमची? मी एक लोकप्रतिनिधी आहे, मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत. कुटुंबातील लोक आता अशा भावना व्यक्त करतायत. अर्थात माझं कुटुंब हे वेगळं आहे. माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं. मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले. त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच घालत. पण आशाताई इच्छा भावना व्यक्त केल्या, त्याच्या भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत, 4 अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत, त्यामुळे नागरिकांची कामं होती. नाही, रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत, म्हणजे मग पोलीसमध्येही आहेत, म्युन्सिपालिटीमध्ये पण आहेत. त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत या सरकारमध्ये. त्यामुळे मी तर ठरवलंय 5 वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काय कामं असतील तर, कारण का तुमच्या सगळ्या चॅनल जो आहेत शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे. त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे, रिक्त पदांचाही मी करणार आहे, आणि लवकरात लवकर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर घ्यावी, कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतोय. नगरसेवक नाही आहेत कुठेही, त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा, याचा पाठपुरावा मीही स्वतः. तुम्ही असं म्हणतो, पण दुसरीकडे सामनात जे मवाळ्याचे घटक आहेत तिथनं फडणवीसांचं कौतुक होते की खूप चांगला कारभार करतात. मी पण तेच केलं ना. मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत, मी पण तेच बोलले. मी काय वेगळा नाही बोलले सामनापेक्षा. एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय, त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस. सध्या गायब आहेत, ते नाही मला माहिती. या पद्धतीने मुख्यमंत्री एक एक प्रश्न घ्या, तुमचा प्रश्न. धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे, कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही. सगळ्या याच्यामध्ये सगळे विरोधात आहेत. मला असं वाटतं आता SIT लावली, आणि शेवटी कसं आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये मीही तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली, त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक, म्हणजे हे माणुसकी विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही, तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे. आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये, आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा, कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे, त्या छोट्या मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे, आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला, आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत, पारदर्शकपणे झाले पाहिजेत, आणि या राज्याला तो खून, ती हत्या कशी झाली याचं उत्तर
जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केसमध्ये. ताई तुम्ही म्हणता पारदर्शक व्हायला हवं तर राजीनामा द्यावं. आता प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते. म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून कशाला लांब कशाला जायचं. काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोकरावांनी पण राजीनामा दिलाच होता. त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ही तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते. 22 नाही आता 24-25 दिवस झाले असतील रोज लीड स्टोरी तीच आहे. त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे. काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी तेवढीच माफक अपेक्षा. लाडकी बहीण योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्तीत सही. लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक नावं काढणार आहे. इलेक्शन पद्धत होतं. मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या 25 मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील. मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स वर आलेला आहे. फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये. तर प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे, त्याचा काय रिफॉर्म्स असले पाहिजेत, काय बदल घडले पाहिजेत, काय शिस्त असली पाहिजे, त्याचा एक रिपोर्ट आरबीआयनी काढलेला आहे जो गेल्या 2 दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे. त्यामुळे फिस्कल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे. पण हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण देशाच्या हितासाठी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला होता. अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले. ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला. म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो. जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले अच्छे को अच्छा बोलण्याचे. त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केलं आणि तो 10 वर्ष त्यांनी चालवला. आता फिस्कल मॅनेजमेंटमध्ये जो RBIचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट रिफॉर्म्स आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती. त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिस्कल डेफिसिटचा रिपोर्ट RBIचा वाचला असेल. म्हणजे आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः त्या फिस्कल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत मग तुळजापूरकरजी जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्या मध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठेजी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू RBI या रिफॉर्म्समध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारबरोबर शेअर करणार. आणि माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिस्कल डेफिसिटवर काम करावं. लाडकी बहीण योजनेमध्ये स्क्रुटिनी होणार आहे. अनेक नावं त्यामध्ये घालणार आहेत. स्क्रुटिनी होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. मी मागच्या वेळेस असं नाही हो. भुजबळ साहेबांचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही. त्यांच्या सुना लेकींच्या माझे प्रेमाचे कौटुंबिक संबंध आहेत. त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी येणारही. मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्या कुटुंबाचं दुःख मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्ट कचेऱ्या असू दे त्या घरातल्या महिलांनी फार भोगलंय फार भोगलंय. गडचिरोलीच्या दौऱ्यावरून सामनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना दिसतंय. कुठेतरी सामन्याचे जे
म्हणजे हेडलाईन्स होते ते कुठेतरी बदलताना दिसते. असं नाही, आजचे को आजच्या मला तुम्हाला आठवत असेल R.R. पाटील हे R.R. पाटलांचं मागणी. R.R. आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीचं पालक पद त्यांनी त्या काळात घेतलं होतं. तेही उपमुख्यमंत्री होते, तेही होम मिनिस्टर होते. मला आनंद आहे की आज देवेंद्रजी R.R. आबांची जी लेगसी आहे त्या पद्धतीनेच त्या विचारानेच काम करतायत. ही माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण R.R. आबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी लेगसी. गाडी जे सरेंडर झाले होते तीच गाडी अजित पवारांच्या ताब्यात होती जेव्हा ते बीडला आले होते. हो, काल मी तुमच्याच चॅनलवर बाप्पांचं पण स्टेटमेंट पाहिलं आणि सुरेश धसांचं पण ते स्टेटमेंट पाहिलं. त्याचं क्लॅरिफिकेशन आणि इन्क्वायरी चाललेली आहे. बघूया पुढे काय होतं. काही राज्यात आपण एका बाजूला गौरव आणि अस्मितेची भाषा करतोय, पण मुंबईमध्ये एक जण मराठी बोलला म्हणूनच त्याला माफी मागितला. मागण्याचा प्रकार जो आहे तो घडला आहे आणि थेट त्याच्यावर विरोधाचं आंदोलन उभं राहिलं. अशा घटना वारंवार महाराष्ट्रात होत आहेत, मुंबईत होत आहेत. म्हणजे मुंबईमध्ये एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज खाल्लं म्हणून कोणीतरी जाणून. ही अस्वस्थता कुठून होते याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो, पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन, म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणले होते की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून एक ऑल पार्टी मीटिंग काही गोष्टींसाठी घेतली पाहिजे. दिल्लीमध्ये अनेक प्रश्न असतात तेव्हा आम्ही ऑल पार्टी मीटिंग घेऊन प्रश्न सोडवतो. तसंही महाराष्ट्राला आता ते करण्याची गरज मला वाटते. देखिए, मेरे फैमिली में मेरे लिए तो हमेशा यूनियन ही रहा है. जब जिस दिन मेरा खुद का वोटिंग हुआ था उसके बाद मैं उनको ही मिलने गई. तो मेरे मन में मेरी फैमिली के लिए जो भावना कल थी आज है, हल्की वैसी है. सामना में मुख्यमंत्री ने गडचिरोली का जो दौरा किया उसको लेकर प्रधानमंत्री